Hello student, today's lecture we are going to discuss about triple roller mill in that principal, construction and working. Okay, आता याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायचं आज ट्रिपल रोलर मिल मध्ये प्रिन्सिपल, कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग. ओके, जनरली ट्रिपल रोलर मिल कशासाठी यूज करता? मिक्सिंगसाठी. ओके, तर त्याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट वन बघायचं आहे आज प्रिन्सिपल. तर ट्रिपल रोलचं प्रिन्सिपल काय आहे की तुम्हाला काय करायचंय, मेनलीच ट्रिपल रोलर मिल येतच कशामध्ये, मिक्सिंगमध्ये. तुम्हाला काय करायचंय, 2 पावडर्स जे असतील, मिक्सिंग मीन्स व्हॉट, दॅट इज द 2 or more ingredient or 2 or more powders mixed together, that is mean by the mixing. ओके, मग तुम्हाला काय करायचंय, प्रॉपरली मिक्सिंगसाठी तुम्ही कुठलं इक्विपमेंट वापरताय, ट्रिपल रोलर मिल. मग प्रिन्सिपल काय आहे, तुम्ही काय करणार आहे, ज्या की पावडर येते तुम्ही काय करणार आहे, हॉपरमध्ये ऍड करणार आहे. हॉपरमधनं कुठे जाणार आहे, रोलरमध्ये. ओके, रोलरमध्ये जेव्हा त्या पावडर जात आहे तेव्हा तिथे त्यांचं काय होतंय, रोटेशन होणार आहे. ओके, त्या काय होणार आहे, रोटेट होणार आहे. रोटेट होऊन तिथे त्यांची काय होणार आहे, साईज काय होणार आहे, रिडक्ट होत जाणार आहे. आणि साईज रिडक्शन म्हणजेच होणारी, म्हणजेच काय होणार आहे, तिथे ते काय होतं, ॲट्रिशन प्रोड्यूस होते. ओके, त्याच्यामुळे काय होणार आहे, साईज रिडक्शन होऊन काय होणार आहे, ॲट्रिशन प्रोड्यूस होणार आहे. आणि काय होणार आहे, तुमचे पार्टिकल्स काय होणार आहे, मग स्मॉल साईजमध्ये, म्हणजे बिग पार्टिकल, स्मॉल पार्टिकल जे की अनयुनिफॉर्म साईज आहे ते काय होणार आहे, प्रॉपरली मिक्स होणार आहे. आणि त्याच्यामुळे काय होणार, युनिफॉर्म साईज फॉर्म होणार आहे. ओके, एक होमोजिनियस साईज फॉर्म होणार आहे. दॅट इज द प्रिन्सिपल ऑफ ट्रिपल मिल. मग आता आपल्याला बघायचं आहे कन्स्ट्रक्शन. मग कन्स्ट्रक्शन काय आहे, कसं बनलेलं, कन्स्ट्रक्शन मीन्स व्हॉट, ते कसं बनलेलं आहे. आणि पुढे बघायचं वर्किंग, तर ते कसं वर्किंग करतं. मग कन्स्ट्रक्शनमध्ये आपल्याला काय, कन्स्ट्रक्शनमध्ये काय आहे, हे 3 रोलर्स आहेत. ओके, रोलर ए, रोलर बी अँड रोलर डी. ओके, हे 3 रोलर्स आहे. ह्या 3 रोलर्सचं काय आहे, हे कसं, याचं नेचर कसं आहे, हे कशापासून बनलेलं आहे, हार्ड ॲब्रेजन रेजिस्टन्स मटेरियलपासून. ओके, मग 3 रोलर्समध्ये काय आहे, वेगवेगळे, यांचा स्पीड पण काय आहे, वेगवेगळा आहे. जसं की रोलर एचा लो स्पीड आहे, रोलर बीचा मीडियम आहे आणि रोलर डीचा काय हाय स्पीड आहे. आणि जे रोलर ए आणि रोलर बीच्या बिटवीन काय आहे, हॉपर ए ॲड केलेला आहे. आणि रोलर डी आहे जो थर्ड वन, त्याला काय केलेलं आहे, अटॅच स्क्रॅपर ई. स्क्रॅपर ई कशासाठी अटॅच केलेला आहे, दॅट इज द मटेरियल कलेक्शन. ओके, दॅट इज द कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रिपल रोलर मिल. देन नेक्स्ट वन आपल्याला बघायचं आहे वर्किंग. मग हे कसं वर्किंग करतं. ओके, रोलर ए आणि रोलर बी याच्यावरती तुम्ही काय इन बिटवीन काय ॲड केलेलं आहे, हॉपर ॲड केलेला आहे. ओके, ह्या हॉपरमध्ये तुम्ही काय करणार आहे, पार्टिकल पास करणार आहे, जे की तुम्हाला त्याची काय करायची, युनिफॉर्म साईज बनवायची, प्रॉपर मिक्सिंग करायचे. मग ते पास झालेले पार्टिकल कुठे येणार आहेत, रोलर ए मध्ये. मग रोलर ए मधनं ते कुठे जाणार आहे, रोलर बी मध्ये. मग रोलर बी मधनं ते कुठे जाणार आहेत, रोलर डी मध्ये. ओके, ह्या कशा, ही प्रक्रिया कशी होते, रोलर ए आणि रोलर बी कसे फिरता, ऑपोजिट डायरेक्शननी. रोलर बी आणि रोलर डी हे पण कसे फिरता, ऑपोजिट डायरेक्शननी. ओके, मग रोलर ए मधले पार्टिकल इथे त्याची साईज कमी रिड्यूस होणार आहे, इथे ते रोटेट होणार आहे. रोलर बी मध्ये जाऊन त्याची साईज रोटेट होणार आहे. आणि जेव्हा रोलर डी मध्ये त्याची काय होणार आहे, युनिफॉर्म साईज होणार आहे. ओके, ते प्रॉपरली मिक्स होणार आहे. ओके, त्याच्यानंतर प्रॉपरली मिक्स झालेले तुम्ही जे पावडर आहे किंवा मटेरियल आहे, तुम्ही ते कुठे कलेक्ट होणार आहे, तुम्हाला ते कुठे कलेक्ट करणार आहे, तुम्ही स्क्रॅपर ई मध्ये. दॅट इज द वर्किंग ऑफ द ट्रिपल रोलर मिल. थँक्यू स्टुडंट्स.